अजितदादा गेल्यांचं दुःख पारदर्शक चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळेंची माहिती. उपस्थित केलेल्या शंकेत तथ्य असल्याचं समोर. षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अमोल मिटकरींचं ट्विट. पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. आज दादा नाही त्यामुळे जुनं काढायचं नाही. 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंचं उत्तर आहे. सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची गर्दी. स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 567 इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केली आहे. अजितदादा, आज तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेणार होतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडेंची पोस्ट आहे. दादा, आज तुम्ही हवे होतात. राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे यांचं वक्तव्य. वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांचे 4 प्रकरणं ऑन द स्पॉट निकाली. वैद्यकीय देयके व सेवा सातत्य मान्यतेबाबत तात्काळ निर्णय. आमदार सुधाकर अडवालेंची शिक्षणाधिकारी दालनातच बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात. मुख्यमंत्री आज पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकणातील जिल्ह्यांचा आढावा घेणार. शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी. भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आणि ग्रामपंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित. धाराशिव नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा. नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्यासमोर आव्हान. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. तुमच्या विना विजय अधुरा. अजितदादांच्या चरणी विजय समर्पित अशा आशयाचे बॅनर. देशातल्या तपास यंत्रणा लाचार. भाजप नेत्यांना क्लीन चिट देण्यात आले. सीबीआय, ईडी, आयबीवर खासदार संजय राऊतांची टीका आहे. मोदी आल्यापासून सर्व घटनेचा तपास पक्षपाती. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवर चर्चा व्हावी. फडणवीसांनी उडवाउडवीची उत्तरं देऊ नये. राऊतांचं वक्तव्य. दादांच्या अपघाताचं सत्य पवार कुटुंबियांनी बाहेर काढलंय. सुनेत्रा पवारांनी चर्चा केली असती तर गती आली असती. तपास यंत्रणाबाबत फाजील विश्वास दाखवू नका. राऊतांचं वक्तव्य. मुंबई सुरक्षित ठेवणं गृहमंत्र्यांचं काम, महापौरांचं नाही. महापौरांना मुंबई सुरक्षित वाटत नसेल तर गृह खातं अपयशी. सभागृहात मोदींच्या नावाच्या घोषणा का? खासदार संजय राऊतांचा सवाल. नीट धोतर नेसता येत नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. संजय राऊतांचा माजी राज्यपाल कोश्यारी यांवर घणाघात. कोश्यारी यांनी दिला होता राज ठाकरेंना सल्ला. राज्य शासनाच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांचं आयोजन. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल स्थानी. कोल्हापूर मनपा विरोधी पक्षनेतेपदी मवियाच्या राजेश लाटकर यांची निवड. महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन नगरसेवकांनी सह्यांचे निवेदन देत निवड केली आहे. धाराशिव झेडपीत सत्ता स्थापनेसाठी मुंबईत बैठक. मुंबईतील बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, सभापतीपदे शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित झालाय. सूत्रांची माहिती आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसंदर्भात नवीन सदस्यांना न बोलण्याची तंबी. जयकुमार गोरे यांनी सदस्यांना भाषण न करण्याचा सल्ला दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत गटनेते पदावरून वाद. 13 पैकी 10 नगरसेवकांचा त्र्यंबक तुपेंना पाठिंबा. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. राजेंद्र जंजाळ यांनी स्पष्ट केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये चुरस. 5 जागांसाठी तब्बल 150 इच्छुकांचे अर्ज दाखल. नेत्यांच्या मुलासह इच्छुकांची धर्मदाय आयुक्तालयात गर्दी आहे. अकृषक वापरासाठी एनए परवानगीची गरज नाही. आकारला जाणार अकृषिक कर पूर्णपणे रद्द. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय आहे. 31 जुलैपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी, अन्यथा 1 जुलैला महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बच्चू कडू यांचा कर्जमाफीवरून सरकारला इशारा आहे. धाराशिवमध्ये उमरगा पंचायत समिती सभापती पदासाठी भाजप आणि शिवसेनेचे रस्सीखेच. माजी मंत्री बसवराज पाटील आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात सभापती पदावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती. विभागीय आयुक्तांकडे केली आहे गटनोंदणी. गटसंख्या 10 झाल्यानं पालिकेत स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार.
मल्टीहब मेट्रो स्टेशनला अजितदादांचं नाव द्या. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी. तर प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र आहे. मुंबई जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. सोलापूरच्या महापौर पदावरून जरांगे आक्रमक. सोलापूरच्या ओपन जागेवर ओबीसी महापौर कसा? मनोज जरांगेंचा भाजपला सवाल. नाशिकचे नवनिर्वाचित महापौर उपमहापौर करणार पाहणी. नाशिकच्या रामकुंड परिसरात करणार पाहणी. कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या कामांची करणार पाहणी. कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बांधकाम मजुरांचे ठेकेदारांकडून शोषण. बुलढाण्यात मजुरांना कुठल्याच सुविधा पुरवल्या जात नसल्याचा परप्रांतीय मजुरांचा आरोप आहे. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे. कोल्हापुरातल्या रेव्हेन्यू कॉलनीत पाणी टंचाई. गेल्या 2 महिन्यांपासून पाईपलाईनची गळती काढण्याचं काम संत गतीने. काढलेल्या खड्ड्यात ड्रेन्सचे पाणी मिसळत असल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण. प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी आहे. यवतमाळच्या सेलू इथे गृहसाहित्य किट वाटपात गोंधळ. ठेकेदाराविरोधात मजूर महिलांचा संताप. ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करण्याची महिलांची मागणी आहे. मुंबईकर पुढच्या 10 वर्षात घोड्याने प्रवास करतील. मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिकेची कानउघडणी आहे. रस्त्यावरील अतिक्रमणावरून उच्च न्यायालयाचा संताप. यवतमाळ पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. पहिल्या 750 उमेदवारांपैकी 185 उमेदवारांनी मारले दांडी. तर उर्वरित 535 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी. सांगली पोलिसांच्या 59 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू. पहिल्या दिवशी 642 उमेदवारांची मैदानी चाचण्या पूर्ण. गडचिरोलीत केंद्रीय सहसचिवांनी घेतला धनधान्य किसान योजनेचा आढावा. योजनेतल्या अंमलबजावणी राज्य आणि देशाच्या सरासरीपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त. सांगलीत राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सोहळा संपन्न. जिल्ह्यातल्या 15 मातांचा पुरस्कार देऊन सत्कार. अखिल भारतीय संत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या भारत राष्ट्रीय अध्यक्षपदी मोहन चव्हाण यांची निवड. निवडीचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं. डॉक्टर मोहन चव्हाण यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या मरोळ येथे मासळी बाजार प्रकल्पास मान्यता. 138 कोटींच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पास मान्यता. मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश. बेळगावच्या तरुणाची अनोखी जीवनशैली चर्चेत. तरुण 10 वर्षापासून झाडांच्या पानावर जगतोय. वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? कोल्हापूर सर्किट बेंचची राज्य सरकारला विचारणा. राज्य सरकारला 5 मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिरिक्त 668 कोटींची मागणी. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या बैठकीत मागणी. तर मुख्यमंत्री फडणवीस व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीला उपस्थित. बनावट शिक्का आणि बोगस कागदपत्रे बनवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. डॉक्टर निखिल लोंढे विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश. नागपुरातील फुटपाथ मोकळे करा. शहर स्वच्छ ठेवा. पहिल्याच बैठकीत नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश आहेत. नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल. एका महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल. फत्तेसुरई ससाई यांनी हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नालासोपाऱ्यात 6 कोटी खर्चूनही मझेटिया नाट्यगृह अद्यापही बंद आहे. उपमहापौर मार्शल लोपिस यांनी पाहणी केली. नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिलेत. सोलापूरमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांबाबत संवाद. विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत संवाद कार्यक्रम. पहिल्या दिवशी समस्या आणि उपायांवर चर्चा. पुण्यात HSRP नसलेल्या 15 फेब्रुवारीपासून वाहनांवर होणार कारवाई. मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्यानं निर्णय घेतला. अद्याप 15 लाख वाहनांवर HSRPच नाहीये. जालन्यात इंदुबाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कला विश्वकार 2026 या संकल्पनेवर आधारित असलेल्या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केले नृत्य. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मंदिर परिसराची पाहणी. तर
वर्ध्यात बच्चू कडू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक. बच्चू कडूंची तळेगाव येथील कंपनीत धडक. कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा आहे. नागपुरात भारतीय श्वान चिकित्सक संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमटी अधिकाऱ्यांची बैठक. डोंबिवली ठाणे प्रवाशांसाठी केडीएमटीकडून पर्यायी बस सेवा सुरू करा, दीपेश म्हात्रे यांच्या सूचना आहेत. देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे ऑडिट होणार. नागरी विमान वाहतूक डीजीसीएचा निर्णय. पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट. छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयच्या उत्तरावरून 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये 24 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई भरतीला काल प्रारंभ. भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित तरुणाचा मोठा सहभाग. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 300 कोटींची मागणी. मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. राज्य नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. एसटी कर्मचाऱ्यांचं 24 फेब्रुवारीला बोंब मारो आंदोलन. वाढीव वेतनाचा हप्ता अर्थ खात्यात मिळावा, एसटी कर्मचारी संघटनाची मागणी आहे. कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आंदोलन. संपाला शेतकरी संघटनाचाही पाठिंबा. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन. पाचपाखाडी येथील शेल पेट्रोल पंपासमोर आंदोलन आहे. धाराशिवच्या आधारभूत किंमत केंद्रामध्ये सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. एका दिवसात 2.25 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे आव्हान. बीडचं चौसाळा कॉपी प्रकरण. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानंतर केंद्र संचालकासह 17 शिक्षकांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. श्रीरामपूरमध्ये शिक्षकांकडून मुलींशी असभ्य वर्तन तर अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल. शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. शिरूरमध्ये अज्ञात व्यक्तीने केली परप्रांतीय तरुणाची हत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव. अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. अमरावतीत अवैध रेती तस्करीवर महसूल विभागाची कारवाई. रेतीने भरलेला डंपर पकडण्याचा प्रयत्न. महसूल अधिकारी योगेश लंगडे यांना धक्काबुक्की. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. धुळ्याच्या शिरपुरात वाहन चोरट्याचा धुमाकूळ. भरवस्तीतून 2 टिप्परची चोरी. मात्र वाहन मालकाच्या सतर्कतेमुळे राजस्थानमध्ये टिप्पर सापडलाय. परभणीत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त आहे. कोल्हापुरात कृषी महाविद्यालय परिसरात मारहाण करून वृद्धाला लुटलंय तर राजारामपुरी पोलिसांकडून एकास अटक. दोघांचा शोध सुरू आहे. नांदेडमध्ये चोरीच्या तयारीत असलेले आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 3 आरोपी फरार. संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असून पुढील तपास सुरू आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात गणपती मंदिरात दानपेटीची चोरी आहे. नूतनीकरण सुरू असल्यानं दानपेटीत मोठी रक्कम असल्याचा अंदाज. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडमध्ये 2 कुटुंबांमध्ये हाणामारी घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. हाणामारीत महिला जखमी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. केज पोलीस स्टेशनमध्ये नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल. सोलापुरातील नवविवाहितेचं हत्या प्रकरणी थोरल्या जावेला जन्मठेपेची शिक्षा. बार्शी न्यायालयाचा निकाल. कोल्हापूरमध्ये जेडपी निकालानंतर वाद. घरासमोर गुलाल टाकल्याच्या वादातून मारहाण. 4 जखमी तर 16 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल. लातूरमध्ये 20 जणांकडून एका प्रवाशाला मारहाण. धर्मावरून मारहाण केल्याचा आरोप. शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वेत 10,000 रुपयांची लाच घेताना कर्मचारी जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. रोख रक्कम आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर हातात कोयता घेऊन दहशत माजवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून धारदार कोयता, चाकू जप्त. अमरावती शंकरपटासाठी जाणाऱ्या बैलजोडी मालकाला मारहाण. हिंदुत्ववादी संघटनेला गोतस्करीचा संशय. शहानिशा न करता मारहाण केल्याची घटना. पुण्यातील नामांकित महाविद्यालयात धक्कादायक प्रकार. कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी. भाजप युवा मोर्चाकडून कार्यक्रमाला आक्षेप.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.